गोठ्यात चिरून वाघाने केली 10 शेळ्यांची शिकार। पवनी तालुक्यातील वाही गरडापार येथील पशुपालक सुधाकर नथू पंचभाई यांच्या घराला लागून शेळ्यांचा गोठा आहे। रात्री 1 ते 2 दरम्यान सगळे लोक झोपी गेले असताना रात्री वाघाने शेळ्याच्या गोठ्यावरील हल्ला केलाय आणि 10 शेळ्या यामध्ये भस्मसात केल्यात। सकाळच्या सुमारात पशुपालक आपल्या शेळ्याच्या गोठ्यामध्ये गेले असताना शेळ्यांचा सापडा पडून दिसला। आरडाओरडा करण्यात आली आणि वन विभाग पवनीला माहिती देण्यात आली। लवकरात लवकर पंचनामा करून नुकसान भरपाई पशुपालकांना देण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य जागेश्वर बावणकर यांनी केली आणि वाघाचा बंदोबस्त सुद्धा लवकरात लवकर करण्यात यावा अशी मागणीही यावेळी गावकऱ्यांनी केली आहे। जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनलसाठी मनोज चिजखरे, पवनी। माझ्या शेळ्या 10 शेळ्या वाघानं घरी येऊन मारलं, तरी तुम्ही शासनानं हे माझे बंदोबस्त करावे आणि मला भरपावती करून द्यावे। माझा पोटपाट पाणी आणि या शेळ्याच्या भरोश्यावर आहे। अजी डेव्हिड साहेब थोडंसे लक्ष द्या, गरीब माणसं एखादी समजा मारमूर केला माणसाले बकरे गेले समजा आज शेळ्यावरती हल्ला झाला, उद्या माणसावरती येऊ शकते। त्याच्यासाठीच आपण काय म्हणतो, आपण त्या वाघाच्या मागे रात्रंदिवस तर नाही फिरू शकत ना। तुम्ही फोन करा, आम्ही येतो। तुम्ही फोन केला तर येतात ना, माणसं येतात, पोरं येतात। तेवढ्या रात्रीच ते सकाळीच निघले आणि आलेही। पण कसं आहे, आपण आपली सुरक्षा आपल्या हातात आहे। आता आमच्या घरी खाल्लं ना, आता जंगलात खाल्लं तर ते ठीक आहे। आपल्याला त्याच्यापेक्षा खूप आता गावामध्ये आम्ही थोडी झोपणार आणि हे तर मी म्हणतो एवढं मोठं नुकसान ते भेटन तेव्हा भेटन, पण आपण आधीच याची सुरक्षा केली ना तर खूपच। तुमचं आता एवढा 1 लाखाचं नुकसान झालं, याला 1000-1500 लावले असते या कंपाऊंडला तरी खूप सारं झालं असतं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.